आज मी तुम्हाला मावा केकचं परफेक्ट मेजरमेंट सांगणार आहे. त्यासाठी इथे मी घेतलेला आहे 1 वाटी मैदा, अर्धी वाटी दूध, पाऊण वाटी खवा, पाऊण वाटी साखर आणि 3 चमचे बटर आहे. त्याचबरोबर बेकिंग पावडर 1 चमचा आणि बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि थोडीशी चवीसाठी इथे मी वेलची पावडर सुद्धा घेतलेली आहे. आणि हो, हे सर्व साहित्य तुम्ही काढून ठेवताना ना एकच वाटी घ्या आणि त्याच वाटीच्या मापाने सर्व साहित्य मापून घ्या. आता हाच व्हिडिओ डबल टाकायचं कारण म्हणजे ना पाठीमागे जेव्हा मी व्हिडिओ टाकला होता ना त्याच्यात मी परफेक्ट माप दिलं नव्हतं. मग आपल्या बऱ्याच ताईंनी कमेंट केलं होतं की ताई वाटीवर माप द्या. पहिलं तर इथं आधी मी बाउलमध्ये ना आपण घेतलेलं बटर आणि साखर घेऊन शिनी चांगलं फेटलं आणि ते चांगलं फेटून झालं की त्याच्यामध्ये थोडासा खवा घातला आणि तोही चांगला फेटला. नंतर त्यामध्ये मैदा आणि वेलची पावडर टाकली आणि आपण थोडासा खवा ना साईडला ठेवायचा, तो आपल्याला वरून नंतर गार्निशिंग साठी लागणार आहे. नंतर ह्याच्यामध्ये अर्धी वाटी दूध ऍड करायचं आणि आपलं बेटर असं बनवून घ्यायचं. नंतर त्याच्यात ना खायचा सोडा आणि बेकिंग पावडर घालायचे आणि हलक्या हाताने अजून एकदा मिक्स करायचं. त्याचबरोबर एका साईडला मी गॅसवर आपल्या कढई सुद्धा प्रीहीटला ठेवून दिली आणि कढईमध्ये एक स्टँड ठेवा. आता इथे मी 2 टीन घेतले आणि त्याला तेल लावून असं मैद्याने कोटिंग करून घेतलं. तुम्ही इथं टीनच्या जागी ना घरातले टोप किंवा कुकरचा डब्बा घेतला तरी सुद्धा चालेल. आता ह्या 2 टीन मध्ये मी बेटर काढून घेतलं आणि वरून ना थोडेसे बदाम घालून शिने आपण जो खवा साईडला ठेवला होता ना तोही सुद्धा गार्निशिंग करून घेतला. आता ह्यातला एक केक आहे ना तो मी कढईमध्ये शिजवणार आहे आणि दुसरा जो केक आहे ना तो ओव्हन मध्ये शिजवणार आहे, कारण तुम्हाला दोन्हीची ही आयडिया घावेल. आता ह्या केकची रेसिपी आहे ना मला सुनीतानेच दिली होती. सुनीता म्हणजे माझी बहीण जी हनबरवाडीत राहते आणि सुनीता ना मावा केकच्या ऑर्डर सुद्धा घेते. जर तुम्ही हनबरवाडी, निगडी, वाण्याची वाडी, मसूर अशा ठिकाणी राहत असाल आणि तुम्हाला ही घरगुती पद्धतीने इसेन्स न वापरलेला मावा केक घ्यायचा असेल त्याच्यासाठी इथे मी तुम्हाला सुनीताचा नंबर देते. तुम्ही तिला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तिच्याकडून असा मस्तपैकी मावा केक ऑर्डर करा. आता हा केक मी ओव्हन मध्ये 180 सेल्सिअस वर ना 30 मिनिटांसाठी बेक केला. त्याचबरोबर आपला दुसरा बेस आहे ना तो मी कढईमध्ये 30 मिनिटांसाठी बारीक गॅसवर ठेवला होता. आता एवढ्या साहित्यात ना माझे इथे 2 केक पाव किलोचे तयार झाले. तुम्हाला जर अर्धा किलोचा करायचा असेल ना तर तुम्ही हे सर्व बेटर एकाच केक साठी वापरा. ओव्हनवर आणि गॅसवर आपले दोन्ही केक मस्तपैकी बेक झाले. ते चला तर मग तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक पटकन लाईक करा.